हॅलो फ्रेंड्स. आज मी पिक अ कार्ड रीडिंग आणलं आहे आणि आजचा आपला विषय आहे तो म्हणजे व्हॉट इज युअर स्ट्रेंथ. तुमची स्ट्रेंथ काय आहे. ओके, तुमच्यामध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत, तुमची स्ट्रॉंग बाजू कोणती आहे. ओके, 2 पाईल ठेवल्यात मी. एक आहे गोल्डन कलरची रिंग, दुसरी आहे सिल्वर कलरची रिंग. ओके, सो दोन्हीपैकी एक पाईल चूज करा आणि त्याच्यामध्ये जे काही पॉईंट आहेत ते तुम्ही स्वतःशी पडताळून बघा. ओके, जास्त वेळ न घालवता आपण बघूया पाईल नंबर 1. हॅलो फ्रेंड्स, ज्यांनी पण ही गोल्डन कलरची रिंग निवडलेली आहे त्यांची कार्ड्स मी सांगते तुम्हाला. द स्टार, 2 ऑफ वॉन्ड्स, 5 ऑफ पेंटिकल, द फूल, द हेरोफंट, द एम्परर आणि द वर्ल्ड. ओके, तर मी तुम्हाला सांगते की तुमच्यामध्ये काय स्ट्रॉंग बाजू आहे. फर्स्ट म्हणजे द स्टार कार्ड. स्टार कार्ड हेच दर्शवतं की तुम्ही कधीही लूज होप्स करत नाही. होप लूज करत नाही. आय एम रिअली सॉरी. कधीही तुमच्या होप्स आहेत त्या तुम्ही कधीच लूज करत नाही. तुमच्यामध्ये सुपर म्हणतात ना की विलिंगनेस, म्हणजे एक म्हणतात ना की स्ट्रॉंग फिलिंग जी असते तुमची की नाही हे काम होणारच. तुम्ही कधी तुमच्या म्हणतात ना की ज्याला आपण म्हणतो की विल पॉवर, राईट, विल पॉवर तुमची खूप स्ट्रॉंग आहे आणि तुम्ही नॅचरल हीलर आहात. म्हणजे तुमच्याशी कोणी बोललं तर लोकांना खूप छान वाटतं, बरं वाटतं. ती तुमच्यामध्ये ॲबिलिटी आहे. ओके, 2 ऑफ वॉन्ड्स. 2 ऑफ वॉन्ड्स मला हे सांगतं की तुम्ही सतत कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा ध्यास घेतलेला असता आणि त्याबद्दल सतत तुम्ही प्रयत्नशील असता. ओके, जसं हेरोफंट कार्ड आलं आहे की तुम्ही नेहमी शिकत राहता आणि कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचा ध्यास घेता. हे मला कार्ड्समधनं दिसून येते आणि चांगली गोष्ट आहे की आपण नेहमी स्टुडंट बनून राहावं. आपण कधी स्टुडंट बनणं संपतं जेव्हा आपण मरतो, त्याचवेळी आपलं स्टुडंट जो टॅग आहे तो आपल्या मागचा जातो. ओके, असं मला वाटतं. म्हणजे इट्स माय ओके. 5 ऑफ वॉन्ड्स मला असं दिसतंय की 5 ऑफ पेंटिकल मला असं दिसतंय की जरी लोकांनी तुम्हाला एकटे टाकलं तुमच्यावर, म्हणजे म्हणतात ना की तरी तुम्ही हार मानत नाही. जसं स्टार कार्ड सांगतं, होप्स लूज ठेवत नाही. तुम्ही सतत प्रयत्न करता काही ना काहीतरी शिकण्याचा. म्हणजे जर असं सतत समजा तुम्ही एकटं जरी पडलात तरी तुम्ही विचार करता की असं का एकटं पडलो आणि त्याच्यावर डेव्हलप स्वतःला करायचा प्रयत्न करतात आणि स्वतःमध्ये नवीन चेंजेस घडवून आणायची तुमच्यामध्ये क्वालिटी आहे. आणि द एम्परर म्हणजे लिडरशिप क्वालिटी तुमच्यामध्ये चांगली आहे. जे तुमच्या आयुष्याचे लीडर तुम्ही स्वतः आहात. तुमचं लाईफ तुमच्या मर्जीप्रमाणे जगण्याची क्वालिटी तुमच्यामध्ये आहे. द वर्ल्ड, विश्वास तुमच्यामध्ये भरपूर आहे. युनिवर्सवर, देवावर विश्वास आहे किंवा एखाद्या अशा शक्तीवर की एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या शक्तीवर तुम्हाला इतका विश्वास आहे की त्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही या गोष्टी करता आणि तुमच्या लाईफमधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना तुम्ही फेस करता. ओके, तर आणि जर तुम्हाला हे रिलेट होत नसेल तर लक्षात घ्या तुमच्यामध्ये या गोष्टी आहेत. तुम्हाला त्या फक्त जागृत करायचं बाकी आहे. ओके, आणि तुम्हाला कुठल्या गोष्टींची जास्त गरज आहे तर ओके, तर तुम्हाला हे सांगते की तुम्हाला नक्की तुम्ही कोणत्या पद्धतीचे विचार करतात. इफ आय डोंट हॅव द अप्पर हँड इन रिलेशनशिप आय कॅन गेट हर्ट. जर तुम्हाला रिलेशनशिपमध्ये उजवी बाजू जर म्हणजे म्हणतात ना की एक तुमच्यापेक्षाही समोरच्या व्यक्तीला जास्त नॉलेज असलं पाहिजे किंवा एक म्हणतात ना की आपल्यापेक्षा जास्त अशी जर व्यक्ती तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही दुःखी होता. पण त्याऐवजी तुम्हाला काय करायला पाहिजे. थ्रू पॅशन अँड कंपॅशन ऑल माय रिलेशनशिप्स आर ट्रूली म्युच्युअल. वी ऑल शेअर अ बॅलन्स ऑफ पॉवर अँड व्हॉल्युनेबिलिटी. ओके, म्हणजेच काय की तुम्हाला इक्वली ट्रीट करायचं आहे. कोणतेही रिलेशनशिप असू दे, तुम्हाला असं वाटतं की आपण त्यांचा हात पकडून पुढे चालावा, पण तसं विचार न करता तुम्ही हे लक्षात घ्या
कोणतीही रिलेशन्स तुमची जी आहेत, म्हणजे ती आयदर आई वडील किंवा भाऊ बहीण किंवा लव्हर्स, लाईफ पार्टनर, जे कोणी तुमचे आहेत रिलेशनशिप, त्यामध्ये तुम्ही प्रत्येक वेळी इक्वली पार्टनर असता, हे लक्षात घेऊन काम करायचं. ओके. अजून कोणता विचार तुमच्या मनामध्ये येतो? व्हेन आय लव्ह समवन आय नीड देम टू मेक मी फील बेटर अबाउट माय सेल्फ. अगेन आय थिंक तुमचं रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम दिसतोय, कारण तुमच्या सेल्फ इस्टीममध्ये प्रॉब्लेम आहे. ओके. तर तुम्हाला असं वाटतं की कोणी माझ्या असा व्यक्ती असावा की जो माझ्यावर प्रेम करतो, तर त्याने नेहमी मला बेटर फील करावं. तर तसं न करता तुम्हाला काय विचार केला पाहिजे? माय सेल्फ एस्टीम अँड सेल्फ लव्ह आर द सेम वेदर आय एम इन अ रिलेशनशिप ऑर नॉट. तुम्ही जरी एकटे असाल, सिंगल असाल किंवा रिलेशनशिपमध्ये असाल, तुमची सेल्फ इस्टीम म्हणजेच काय, तुमची सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ लव्ह इतकं असलं पाहिजे की दुसऱ्या व्यक्तींचा तुमच्यावर काही म्हणजे म्हणतात ना परिणाम नाही झाला पाहिजे. समोरच्यानी तुम्हाला अप्रोच करो किंवा समोरच्यानी तुम्हाला ॲप्रिशिएट करो अगर न करो, यू आर ऑलवेज ॲप्रिशिएट युअर सेल्फ वेदर यू आर सिंगल ऑर इन अ रिलेशनशिप. हा तुम्हाला विचार बदलायची गरज आहे. ओके. अजून काय तुम्हाला वाटतं? इफ आय एम हॅपी अँड सक्सेसफुल अँड आय टॉक अबाउट इट, आय एम बीइंग बोस्टफुल, ब्लोईंग माय ओन हॉर्न. ओके. तुम्हाला असं वाटतं की जर तुम्ही तुमचं सक्सेस आणि हॅपीनेस जर शेअर केला तर तो द्विगुणित होईल. तर ॲब्सोल्युटली राईट. फक्त एक्सप्रेस करायची वे तुमची व्यवस्थित असली पाहिजे. तर ती कशी पाहिजे? तर आय एक्सप्रेस जॉय अँड ग्रॅटिट्यूड इन माय लाईफ विथ द प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ अ पॅशन अँड ह्युमिलिटी. दुसऱ्याला त्रास न होता जर तुम्ही तुमच्या भावना एक्सप्रेस केल्या तर डेफिनेटली तुमचा जॉय हा द्विगुणित होईल. सो या छोट्याशा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमच्या लाईफमधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते निघून जातील आणि तुम्ही जसे आहात तसे छान आहात. कीप इट अप. याच म्हणतात ना की फॉर्ममध्ये कायम राहा. जे तुमच्या स्ट्रॉंग बाजू सांगितलं, तुम्हाला असं वाटतं की अरे माझ्यामध्ये आत्ता एवढं नाही दिसत आहे, तर तुम्ही त्यासाठी वर्क करा, कारण तुमच्यामध्ये तेवढी कपॅसिटी आहे. ओके. आपण बघूया नेक्स्ट फाईल. हॅलो. फाईल नंबर 2. ज्यांनी हा सिल्वर कलरचा रिंग चूज केली आहे त्यांचे कार्ड्स आहेत क्वीन ऑफ सॉर्ट्स, द हँगमॅन, अजून आहेत ते म्हणजे 3 ऑफ पेंटिकल, 7 ऑफ वॉन्ड्स, 4 ऑफ कप्स, द स्टार आणि द टॉवर. ओके. तर ज्यांनी पण सिल्वर कलरची पाईल चूज केली आहे, मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या कामामध्ये सक्सेसफुल होणार. जर तुम्ही सक्सेसफुल झाला नसाल तर तुम्ही तुमच्या कामामध्ये सक्सेसफुल होणार. तुमचं करिअरिस्टिक पर्सन आहात तुम्ही, ज्यांनी पण ही फाईल निवडली आहे. करिअर करायला जास्त आवडतं आणि तुम्ही तुमची ओळख नक्कीच निर्माण कराल. तुमच्यामध्ये तेवढी स्ट्रॉंग ॲबिलिटी आहे. ओके. द हँगमॅन असं मला दिसून येतं की कदाचित तुमचे काही फिजिकल इश्यू असू शकतील आत्तासाठी, पण नंतर ती तुमची स्ट्रॉंग बाजू होईल. म्हणजे बोलतात ना की कुठलेही लीगल मॅटर असतील किंवा कुठलेही तुमची समजा फिजिकली काही डॅमेज होत असेल तर तुम्ही सातत्याने प्रयत्न केले आणि हिलिंग घेतलं तर तुमचं नक्कीच ते बरे होतील. आत्ता थोडंसं मला हे एकच कार्ड निगेटिव्ह आलं, याचा अर्थ मला हे दिसतं की तुमचं सध्या फिजिकली प्रॉब्लेम जास्त आहे. ओके. सो बघूया तुमच्यामध्ये चांगली गोष्ट कोणती आहे. सॉरी, स्ट्रेंथमध्ये मला विकनेस सांगावा लागला, पण मला असं सांगावंसं वाटतं. ओके. 3 ऑफ पेंटिकल म्हणजेच काय की तुम्ही खूप स्टडी करता, तुम्हाला स्टडी करायची आवड आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा म्हणतात ना की एखादं तुमच्यासमोर गोष्ट आली, तुम्हाला ती आवडली तर तुम्ही त्याबद्दल डीप स्टडी करू शकता. तुमच्यामध्ये तेवढी कपॅसिटी आहे, तुमचा तो चांगला गुणधर्म आहे. आणि 7 ऑफ वॉन्ड्स म्हणजे सतत प्रयत्न करत राहणं कुठल्याही गोष्टीच्या. जसं म्हणतात ना की करिअरमध्ये सक्सेस मिळवणं हे सोपी काम नाही आहे. त्यासाठी सतत प्रयत्न करायला लागतात आणि तुमच्यामध्ये तेवढी कपॅसिटी आहे की तुम्ही सतत प्रयत्न करता. कोणी सांगितलं की लगेच सोडून देत नाही आणि तुम्ही म्हणतात ना की चिंतन खूप करता, विचार खूप करतात आणि
आणि तुमची विचार आणि तुमचे प्रयत्न आणि तुमचा अभ्यास या गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्यावेळी तुमचं हे करिअर सक्सेसफुल होतं. आणि मोस्ट ऑफ मला करिअरच्या दृष्टीनेच दिसतं आहे की तुम्ही करिअरिस्टिक पर्सन आहात, स्वतःचं काहीतरी करायची अशी इच्छा असते, अशा असणारे व्यक्ती आहात. द स्टार कार्ड हेच सुचवतं की यू आर नॅचरल हीलर. तुम्ही हिलिंगचं काम करू शकता खूप छान पद्धतीने. तुमच्याशी बोललं की तुमच्याबरोबर काही वेळ घालवला तर लोकांना छान वाटतं, आनंद होतो, कारण तुमच्यामध्ये ती कपॅसिटी आहे, तुमच्यामध्ये ती पॉवर आहे. आणि एक आहे की तुम्ही कधीच तुमच्या म्हणतात ना, कधी तुम्ही नाही हा शब्द काढत नाही तुमच्या तोंडातून. म्हणजे कसं तुमची विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. जसं पॉइंट 1मध्ये पण आलं होतं, विल पॉवर स्ट्रॉंग असल्यामुळे कधी तुम्ही हार मानत नाही. यू आर अ फायटर. ओके. आणि द टॉवर कार्ड हे सांगतं की तुम्हाला चेंजेस तुमच्या लाईफमध्ये जेव्हा येतात त्यावेळी तुम्ही ते ॲक्सेप्ट करता ॲज इट इज, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर मार्ग काढायला सुरुवात करता. ही सगळ्यात बेस्ट क्वालिटी आहे, कारण चेंजेसला लोक घाबरतात आणि तुम्ही चेंजेसला घाबरत नाही. तर चेंजेस तुमच्या लाईफमध्ये जेव्हा येतात तेव्हा तुम्ही त्यांना ॲक्सेप्ट करता आणि पुढे जाता. ओके. आणि तुम्हाला काय नाही केलं पाहिजे. ओके. तुमचा विचार कशा पद्धतीने तुम्ही विचार करता. तर पीपल युजली फाइंड मी अनअट्रॅक्टिव्ह अँड अनइंटरेस्टिंग. ओके. तुम्हाला असं वाटतं की लोक तुमच्याबद्दल म्हणजे तुमच्याशी अट्रॅक्ट होत नाहीत तुमच्याकडे, आणि त्यांना तुमच्यामध्ये इंटरेस्ट नसतो, अशी तुमची विचारधारणा आहे. पण ॲक्च्युली काय आहे की लव, ह्युमर अँड क्रिएटिव्ह इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीज अट्रॅक्ट लविंग अँड नर्चरिंग रिलेशनशिप टू मी. ओके. तर तुम्ही काय विचार केला पाहिजे की लव, ह्युमर अँड क्रिएटिव्ह इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीज अट्रॅक्ट लविंग अँड नर्चरिंग रिलेशनशिप टू मी. म्हणजेच काय की जे प्रेम आहे, ह्युमर म्हणजेच काय की एखादी गोष्ट सांगायची कला, एक हॅपीनेस, विनोद म्हणतो ना त्या टाईपमध्ये. आणि क्रिएटिव्ह जे पर्सन्स आहेत, क्रिएटिव्ह ॲबिलिटी आहेत, त्या त्या अट्रॅक्ट करतात तुमच्यामधल्या लोकांना. म्हणजे एक बोलतात ना की तुमच्यामध्ये ज्या काही तुमच्यामध्ये काय अट्रॅक्टिव्ह आहे ते तुमचं प्रेम करायची पद्धत, तुमचं ह्युमर, सेन्स ऑफ ह्युमर आणि क्रिएटिव्ह नेचर, या सगळ्या गोष्टी जेव्हा लोकांच्या लक्षात येतात त्यावेळी ते तुमच्याशी म्हणतात ना की अट्रॅक्ट होतात. ओके. नंतर आहे आय एम राईट अँड दे आर युजली रॉंग. तुमचं नेहमी विचार करायची पद्धत ही असते की तुम्ही बरोबर आहात आणि समोरचा व्यक्ती चुकीचा आहे. पण त्याऐवजी तुम्हाला कशा पद्धतीने विचार केला पाहिजे. बाय बीइंग ऑब्जेक्टिव्ह, हॅविंग clarity, I know that true wisdom always translate one person being right and the other wrong. ओके. तर तुम्हाला ॲक्सेप्ट केलं पाहिजे की प्रत्येक वेळी यू आर नॉट राईट. जेव्हा एक व्यक्ती राईट असतो तर दुसरा व्यक्ती रॉंग असतो. सो जेव्हा तुमच्यामध्ये तुम्हाला असा विचार येईल की आय एम राईट आणि समोरचा व्यक्ती रॉंग आहे, तर तुम्हाला विचार करायला पाहिजे की त्यावेळी नक्की कोण राईट आहे आणि नक्की कोण रॉंग आहे, यामध्ये तुम्हाला क्लॅरिटी तुम्हाला ठेवली पाहिजे, बघायला पाहिजे. ओके. नंतरचं आहे की माय हार्मोन्स आरंट स्टेबल, माय लोअर बॅक इज माय वीकनेस. ओके. तर तुम्हाला तुमचे हार्मोन्समध्ये प्रॉब्लेम येतात आणि तुमची लोअर बॅक म्हणजे तुमची जी पाठ आहे, मागची बॅक आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत, वीकनेस जाणवतात तुम्हाला. बरोबर. तर त्याचं कारण काय आहे, तुम्हाला बॉडीचं हील करायची गरज आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं इथे की फिजिकली थोडासा प्रॉब्लेम दिसतो मला. तर माय रिलेशनशिप्स आर ट्रू पार्टनरशिप, आय गिव्ह ॲज मच आय गेट बॅक, आय एम एबल टू गिव्ह बर्थ टू माय क्रिएटिव्हिटी in a way in which I get a healthy level of recognition and compensation.
सो तुमच्या रिलेशनशिप्समध्ये थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे या गोष्टी होतात. तुम्ही म्हणाल असं कसं आहे, तर ऑब्व्हियसली हे चक्रासवर अवलंबून असतं. आणि 7 चक्र ज्यांना माहिती आहे 7 चक्रासबद्दल त्यांना हे हे समजू शकतं. ओके, तर मी तुम्हाला हेच सांगेन की तुमच्या रिलेशनशिप तुम्ही जेव्हा ट्रू पार्टनरशिप म्हणून त्यांच्याकडे बघाल, त्यांच्याशी बरोबर म्हणतात ना की एक समन्वय साधायचा प्रयत्न कराल. आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही खूप व्यवस्थित क्रिएटर आहात आणि तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीला जन्म देऊ शकता. तर ती त्यावेळी तुम्ही जेव्हा एक म्हणतात ना की ती सिच्युएशन जेव्हा तुम्ही हील कराल, तुमच्या जे काही रिलेशनशिप हील कराल, त्यावेळी तुमच्या जो काही फिजिकल डॅमेज आहे ते निघून जाईल आणि त्याऐवजी तुम्ही एकदम व्यवस्थित फिट व्हाल. जसं हे हँगमॅनचं कार्ड आहे, ते जेव्हा रिलेशनशिप तुम्ही हील कराल तेव्हा तुमचं हँगमॅन आहे तो एकदम रिव्हर्समध्ये जाईल आणि तुमचं लाईफ हे एकदम स्मूथ होईल. ओके, तर हे होतं आजचं रीडिंग. तुमच्याशी रिलेट होतं आहे की नाही मला नक्की कळवा. सो तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त जगा.